तुम्हाला वाटत असेल नवऱ्याला मनवणं किती अवघड गोष्ट आहे, पण माझ्यासाठी तसं नाही आहे. माझ्या नवरोबाला खाण्यासाठी एखादी गोष्ट बनवून दिली, तर ते लगेच खूप खुश होतात. त्यातल्या त्यात ती पनीरची गोष्ट असेल, तर मग काय सोने पे सुहागा. तर आजची जी मी रेसिपी बनवते, त्यासाठी आपल्याला 4-5 भाज्या लागणार आहेत. तर सगळ्यात आधी मी तर तेलामध्ये बारीक कापून घेतलेली शिमला मिरची, बीन्स आणि वाटाणे मी थोडेसे मॅश करून घेतलेले आहेत. ते भाजून घेतले. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेले आहे. आणि हे सगळं भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी ही कांदा, टोमॅटो आणि आलं लसूणची जी पेस्ट करून घेतलेली आहे, ती त्यामध्ये टाकलेलं आहे. 2 मिनटं छान असं परतवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकलं. त्यानंतर परत तेल सुटेपर्यंत हे सगळं मिश्रण एकजीव केलं. त्यानंतर त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून एक एक उकळी काढली. त्यानंतर बारीक खिसून घेतलेलं मी पनीर टाकलेलं आहे. हो, पनीर आपल्याला यामध्ये खिसून घालायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून सगळ्याला एक उकळी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यात लास्टमध्ये आपल्याला कोथिंबीर भुरभरून घ्यायची आहे आणि खाण्यासाठी व्हेज लाहोरी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.